नमस्कार. दर शुक्रवारी आपण फायनान्सबद्दलची इन्फॉर्मेशन घेत असतो. सो या शुक्रवारी पण आपण फायनान्सबद्दलच बोलणार आहोत. मागच्या 2 आठवडे आपण फायनान्स काय असतो, फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करावं किंवा इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे पर्याय काय आहेत याबद्दलची पूर्ण माहिती घेतली. पण मागच्या आठवड्यामध्ये आपण मोस्टली एक म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय कसा आहे हे आपण अनिकेत राठीन यांच्याकडनं जाणून घेतलं. पण आता या आठवड्यामध्ये आपण बघूयात की ते आणखीन कुठले इन्व्हेस्टमेंटचे पर्याय आपल्याला सांगतायत आणि नक्कीच आपण ते अंमलात आणून आपलं जे कष्टाचा कमवलेला पैसा जो आहे तो कसा उपयोगी आणू शकतो हे जाणून घेऊयात. सो चला तर मग आपण अनिकेत राठींना विचारूयात की तुम्ही काय सांगाल, अजून कुठले इन्व्हेस्टमेंटचे पर्याय असतात. धन्यवाद सानिका मॅडम, पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या चॅनलवर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. मागच्या वेळेस आपण म्युच्युअल फंड हा कसा चांगला पर्याय होऊ शकतो इन्व्हेस्टमेंटसाठी याच्याबद्दल माहिती घेतली. त्यातले अजून काही पर्याय आहेत की ज्याच्याने आपण आपला अमूल्य पैसा योग्य ठिकाणी लावू शकतो, सेव्हिंग करू शकतो, इन्व्हेस्ट करू शकतो. त्यातलेच काय पर्याय असतात त्याला आपण म्हणतो इन्शुरन्स सेव्हिंग प्लॅन. LIC बद्दल तर आपण घराघरात पोचलेला शब्द म्हणजे LIC. आपले आजोबा असतील, आपले वडील असतील, त्या प्रत्येकाने LIC मध्ये गुंतवणूक केलेली असते भविष्यासाठी. त्यांनी हे आज आपण त्याचे रिटर्न घेत असतो. किंवा मग LIC नक्की काय असतं, सेव्हिंग काय असतं, त्यातले सेव्हिंग प्लॅन्स काय असतात, हे वेगवेगळे पर्याय आत्ता मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहेत जे आपल्याला चांगले रिटर्न देऊ शकतात आणि चांगला आपल्याला त्यातून आउटपुट मिळू शकतो आणि आपल्या पैशाला चांगला रिटर्न मिळू शकतो. तर इन्शुरन्स हा शब्द खूप मोठी आहे, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यातलं बेसिकली इन्शुरन्स म्हणजे काय असतं हे थोडक्यात घेऊन त्यातले प्रकार काय काय. इन्शुरन्स म्हणजे आपण कोणत्याही अनिश्चित गोष्टी ज्या घडू शकतात त्याच्याबद्दल स्वतःला आपण प्रोटेक्ट करून घेतो, त्याच्याबद्दल जी सिक्युरिटी आपण तयार करतो त्याला आपण म्हणतो इन्शुरन्स. ठीक आहे. एक आपल्या आयुष्यामध्ये कधी काही अनिश्चितता येऊ शकते, कधी काही अडचणी येऊ शकते. त्यामुळं आजच्या घडीला इन्शुरन्स माणसाकडे असणे खूप जरुरी. इन्शुरन्सचे वेगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्यातला मेजर प्रकार आहे त्याला आपण म्हणतो मेडिक्लेम किंवा आपण त्याला म्हणतो हेल्थ इन्शुरन्स. दुसरा पर्याय आहे त्याला आपण म्हणतो टर्म इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स म्हणजे LIC. ठीक आहे. तिसरा पर्याय आहे आपला जनरल इन्शुरन्स म्हणजे तुमचा कार इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स, प्रॉपर्टी इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, हे सर्व प्रकारच्या गोष्टी जनरल इन्शुरन्समध्ये येतात. तर आजच्या घडीला एक स्मार्ट इन्व्हेस्टर म्हणून तुमच्याकडे 3 गोष्टी असणे खूप जरुरी आहे. सगळ्यात महत्त्वाचा असतो हेल्थ इन्शुरन्स किंवा आपण त्याला म्हणतो मेडिक्लेम. कारण कुठली घटना किंवा कुठले एखादा आजार किंवा एखादी मोठी घटना, एखादं ऑपरेशन हे सांगून येणार नाही आहे. अनिश्चितता खूप वाढलेली आहे. कोरोनानंतर त्या गोष्टी खूप अजून हे वाढलेत. त्यामुळे आपल्या सेव्हिंगमधून पैसे जाऊ नये म्हणून आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे पाहिजे एक मेडिक्लेम किंवा एक हेल्थ इन्शुरन्स. कारण ती काळाची गरज आहे. ठीक आहे. तुम्ही किती पैसेवाले असले शेवटी आपल्या सेव्हिंगमधून पैसे जाऊ शकतो. त्यामुळं अचानक काय एखादे आजारपण आलं तर आपल्याकडे मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स असणे खूप जरुरी आहे. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एक स्मार्ट इन्व्हेस्टरची. सेकंड गोष्ट असते टर्म इन्शुरन्स किंवा आपण त्याला म्हणतो लाईफ इन्शुरन्स. म्हणजे आपल्या पश्चात आपली डेथ झाल्यानंतर एक घरातला कर्तापुरुष जेव्हा डेथ होतो तेव्हा त्याचा इन्कम किंवा घरातल्या फॅमिलीवर फायनान्शियल लोड येतो, त्याची उणीव कोण भरून काढणार. त्यासाठी आपल्याला एक टर्म इन्शुरन्स पाहिजे जेणेकरून आपल्या बिहाफमध्ये आपण गेल्यानंतर आपला जो इन्कम आहे त्याची पूर्ण एक म्हणतो की भर पूर्ण करण्यासाठी त्यासाठी आपल्याला टर्म इन्शुरन्स पाहिजे. जेणेकरून ती जी काही मोठी अमाऊंट मिळेल त्याच्याने आपले घरातले, आपली वाईफ, आपली मुलं त्यांचं एक आयुष्य व्यवस्थित जगू शकतात त्या पैशांवर. त्यामुळे टर्म इन्शुरन्स ही काळाची गरज आहे, ते एक आपल्याकडे पाहिजे. त्यातला दुसरा पर्याय आहे सेव्हिंग प्लॅन किंवा आपण त्याला म्हणतो युलिप प्लॅन. टर्म प्लॅन जसंबद्दल आपण बोललो, टर्म प्लॅन खूप जरुरी आहे. आपल्या डेथनंतर तो पैसा जो मिळतो त्याला म्हणतात टर्म इन्शुरन्स. म्हणजे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक मोठी अमाऊंट मिळते तुमच्या फॅमिलीला, तुमच्या नॉमिनीला. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो आणि तुमची उणीव भासणार नाही आणि त्यांना फायनान्शियल बर्डन येणार नाही. सेकंड गोष्ट असतं सेव्हिंग प्लॅन किंवा युलिप प्लॅन. म्हणजे तुम्हाला तुमच्या बिहाफमध्ये तुमच्या समोर, बिहाफमध्ये म्हणण्यापेक्षा तुमच्या समोर तुम्हाला तुमचे रिटर्न यायला चालू होतात. 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर एक निश्चित पैसा येतो तुम्हाला. तुम्ही जी टेन्युअर पकडताल किंवा त्याला आपण म्हणतो एक टर्म असेल, तो टर्म पूर्ण केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे पैसे तुम्हाला येत राहतील. त्याच्यातून तुमच्या मुलाचं शिक्षण, लग्न, बाकीच्या रिटायरमेंटच्या गोष्टी तुम्ही त्यात प्लॅन करू शकता. रिटायरमेंट प्लॅन असतात, सेव्हिंग प्लॅन असतात, युलिप प्लॅन असतात, जे मार्केट लिंक पण असतात. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही तुमचा पैसा इन्शुरन्सच्या माध्यमातून मार्केटमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकता, चांगला परतावा घेऊ शकता आणि चांगल्या स्वतःला त्याच्या अगेन्स्ट सिक्युअर पण करू शकता. कारण इन्शुरन्स ही अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न पण मिळतात आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला प्रोटेक्शन पण मिळतं इन्शुरन्सचं. त्यामुळे तुम्हाला जर काही अनिश्चित काळामध्ये जर काय गडबड झाली, जर डेथ झाली, तर तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट एक अमाऊंट तुमच्या फॅमिलीला मिळते. त्यामुळं असं नाही की पॉलिसी ब्रेक होईल किंवा पॉलिसी बंद पडली तरी त्याच्या अगेन्स्ट तुमचे डेथ
बेनिफिट म्हणून तुम्हाला एक चांगला पैसा तुमच्या फॅमिलीला मिळतो, त्यामुळं तोही आज चांगला पर्याय उपलब्ध आहे. आणि तिसरा येतं जनरल इन्शुरन्स, याच्यामध्ये कार आणि बाकीचे सर्व प्रकारचे इन्शुरन्स येतात. धन्यवाद अनिकेत, खूप छान माहिती दिली तुम्ही. आणि हे आजकालच्या जगामध्ये इन्शुरन्स ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे हे जाणून घेणंसुद्धा गरजेचं आहे. कारण मुलं कमवतात, पैसे कष्टाने कमवतात, पण मोस्टली काय होतं की दुर्लक्ष होतं, खर्च होतो. आजकाल इतके गॅजेट्स आहेत, मोबाईल आहे, त्याच्यावर खर्च होतो. पण फायनान्शियल मॅनेजमेंट जर नीट केलं आणि अशा 3 प्रकारचे जर इन्शुरन्स तुमच्याकडे असतील तर नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व तुमचं होईल आणि तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगू शकाल. तर खूपच गरजेची गोष्ट आहे इन्शुरन्स असणं आजकालच्या डेटमध्ये. त्यामुळे खूपच छान माहिती दिली तुम्ही. आणि जर तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला जर इन्शुरन्सबद्दलची आणखीन माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये इन्शुरन्स हा वर्ड टाईप करून पाठवा. आम्ही नक्की तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन देऊ त्याबद्दल. आणि मग ते कुठल्याही पद्धतीचा इन्शुरन्स असतो, जसं अनिकेत सरांनी 3 प्रकारचे इन्शुरन्स आपल्याला सांगितले, तर त्यापैकी कुठल्याही प्रकारच्या इन्शुरन्सची माहिती तुम्हाला अधिक हवी असेल, टर्म प्लॅन असेल किंवा तुम्हाला इन्शुरन्सचा सेव्हिंग प्लॅन असेल किंवा अजून तुम्हाला कारचा इन्शुरन्स किंवा तुमचं इतर काही इन्शुरन्सबद्दलची माहिती असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिकल, कारण मेडिकलला विसरून चालणार नाही. आजकाल कोविडनंतर खूप जास्त अनस्टेबिलिटी आहे आपल्या आयुष्याची. सो मेडिकलबद्दलचं इन्शुरन्स पण तुम्ही करणं गरजेचं आहे. सो ते पण माहिती आम्ही तुम्हाला सांगू. ओके, सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट फायनान्शियल इन्फॉर्मेशन. नेक्स्ट वीकमध्ये आपण अजून काहीतरी नवीन बोलूयात. धन्यवाद.